सन्माननीय आदरणीय मिलिंदजी खेडेकर साहेबांच्या माध्यमातून या रायगड मी मराठी प्रतिष्ठानसाठी देखील 501 रुपयाची रोख रक्कम आली। स्पर्धेला मात्र सुरुवात होते। पंचांचा देखील आमच्याकडे ग्रीन सिग्नल येतोय आणि पहिलाच गोलंदाजी मार्कवर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो सोमा, त्याला मात्र सामना करेल तो नरेश। पाहूया नरेश देखील एक चांगला फलंदाज आहे। पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात मात्र क्षेत्ररक्षणाच्या मागे क्षेत्ररक्षण तैनात विकेट किपरच्या मागे आणि मोठा हादरा बसतोय तो अगदी नरेशला मात्र माघारी परतावा लागतंय। खैरांडेवाडी या संघाला मात्र मोठा हादरा मानावा लागेल। स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज शून्यावरती मात्र बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी सुहासला मात्र नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल होतोय। नरेश सारखा फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती बाद होताना संघाला मात्र मोठा हादरा मानावा लागेल। गोलंदाजीतून सोमाने मात्र वर्चस्व केलंय। पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळत असताना मात्र क्षेत्ररक्षकाची देखील तेवढी साथ मिळाली त्याला आणि त्याचा मात्र फायदा झालाय तो संघाला। आता मात्र नरेशची जागा भरून काढण्याची सुहासवरती मोठी जबाबदारी असेल आणि सेकंड साठी आलेल्या फलंदाजावरती मात्र मोठा विश्वास असतो आणि एक संघाचा मात्र कणा म्हणून त्याला ओळखलं जातं। आता मात्र मोठी जबाबदारी आहे। अगदी पाहिलं तर सोमाच्या गोलंदाजीचा रनअप पाहिलं तर 15 ते 16 पावलांचा रनअप घेतला जातो आणि अचूक गोलंदाजी पाहायला मिळते। एक स्पीड अप गोलंदाजी त्याची पाहायला मिळते। फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, थोडीशी चुकी झाली, अचूक क्षेत्ररक्षण सजवलं जातंय। एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय। या दोन या धाव संख्येने स्कोरबोर्ड मात्र उघडलं जातंय तो अगदी खैराडेवाडी या संघाचं आणि धाव संख्या मात्र होते ती 2। सुहासवरती मात्र मोठी जबाबदारी आहे। अचूक धाव संख्या बनवण्याचा प्रयत्न असेल। खोलवर टप्प्याची गोलंदाजी प्रहार केलाय। पाहूया काय समीकरण होतंय। अगदी अचूक झेल मात्र घेतला जातोय। मोठा हादरा बसतोय तो खैराडेवाडी या संघाला। बॅक टू पॅव्हेलियन। अचूक क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं, कुठली चुकी न करता मानावं लागेल क्षेत्ररक्षकाला। मोठा हादरा सुहासला मात्र माघारी परतवून दिलाय। स्लोअरची गोलंदाजी केली, मोठा प्रहार करण्यामध्ये मात्र असफल ठरला गेला तो फलंदाज, त्याला मात्र माघारी परतवले गोलंदाजी सोमाने। सचिन भाऊ जर पाहिलं तर गोलंदाजीतून स्पीडअप पाहिलं तर जणू काही 130च्या स्पीडला गोलंदाजी करतोय, पण गोलंदाजी चेंडू हाताळणारा मात्र स्लो गतीचा गोलंदाज चेंडू हाताळला जातोय। त्याचा फायदा मात्र संघाला मिळाला आणि मोठा हादरा बसला। दुसरा विकेट देखील कमावले आपल्या गोलंदाजीतून ते सोमाने आणि आता मात्र नवीन फलंदाज नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल होतोय तो योगेश। पहिल्या षटकावरती अगदी प्रगतीपथावर असताना धाव संख्या मात्र खर्ची केले जाते ते 2 आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील कमावले त्या 2, त्या म्हणजे सोमाने। नेत्रदीप गोलंदाजी पाहायला मिळते शिवमय चषकामध्ये। आता मात्र योगेशच्या खांद्यावरती देखील मोठी जबाबदारी असेल। शिवाला मात्र नॉन स्ट्राईकला ठेवलं जाते पहिल्या षटकामध्ये। 3 चेंडू हाताळले गेलेले आहेत। रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र किपर कडून मिस्टेक होते, पण जातोय सीमारेषेकडे चेंडू, येतोय बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार आणि त्याचा मात्र फायदा होतोय तो खैराटेवाडी या संघाला। धाव संख्या मात्र होते ती 6, 2 बाद। सचिन तर या चुकी मात्र येणाऱ्या क्षणामध्ये आपल्याला महागात पडू शकतात। अगदी निर्धाव चेंडूची सांगता होती, कुठेतरी किपरची मात्र चुकी झाली आणि त्याचा मात्र फायदा झाला तो खैरांडेवाडी या संघाला। 2 धाव संख्या होती, या 4 धाव संख्येबरोबर संघाची वाढती धाव संख्या झाली ती 6। चेंडूंचा मात्र सामना होतोय पहिल्या षटकातील 4 चेंडूचा। एक चौकार देखील बाईच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला। फलंदाजीतून मात्र निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळते। अगदी या डीटीपी पाहतोय, त्या डीटीपींचं अगदी नेहमी प्रत्येकाला सहकार्य करत असतात ते आशिषजी बने मात्र मैदानाचा ताबा घेत आहेत। पंचांचा मात्र डिसिजन येतोय, पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत। नो बॉलचा इशारा दिला जातोय आणि त्या 1 धाव संख्येबरोबर संघाची मात्र धाव संख्या होते ती 7। 7 आकडा जर वैभव सर पाहिलात ना तर आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे। आम्ही वारंवार सांगत असतो, लग्नाचे फेरे घेतो 7, आठवड्याचे वार 7, जगाचे आजोबा 7 आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक 7 आणि शिवमय चषकाचं आयोजन पाहतोय त्याचा देखील 7वा पर्व आहे। असे 7 या आकड्याचा महत्व आहे।
फुल टॉस मिळालं. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय ते शिवा आणि योगेश मध्ये. या दोन धावसंख्येबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 9. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. कुठेतरी संकटामध्ये संघ सापडलाय तो अगदी खैरांडेवाडी हा संघ आणि त्यातून बाहेर काढण्याचा कारनामा करतोय तो संघाला मात्र सुहास योगेश ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर खैरांडेवाडी या संघाची मात्र धाव संख्या होते ती 11. जाऊया आपण मान्यवरांचं देखील आगमन होतोय. साई लेवल संघाचा मॅन ऑफ द मॅचचा जो जर्सी पटकावला आहे तो मयूर शिंदे यायचा आहे. मी विजय मोरेने विनंती करतो त्यांना ते जर्सी परिधान करायची आहे. धन्यवाद कातेसाहेब. चालू. नक्कीच मयूरला देखील सामनावीराचा पुरस्कार दिला जात आहे. चांगली फलंदाजी देखील त्याची पाहायला मिळाली. नेत्रदीप फलंदाजी पाहायला मिळाली. अगदी संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय तो विशाल कदम. हॅलो हॅलो कातेसाहेब एक मिनिट फक्त. हॅलो. थँक्यू मला सामनावीरचा टी शर्ट दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या साई इलेव्हनमधला नवीन आलेला साई कांसे बॉलर, मी हा सामनावीर त्याला देतोय. थँक्यू. मला मिळालेला किताब हा मी मात्र आपल्या संघातील युवा स्टार खेळाडूचं मात्र मनोबल वाढवतोय तो मयूर. मानावं लागेल. आपल्याला मिळालेला सामनावीराचा पुरस्कार आपल्या मात्र साथीदाराच्या प्रदान केलं जाते. साथीदाराला नक्कीच मयूर तुला देखील खूप सामन्यासाठी पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान मनोबळ तू आपल्या खेळाडूचं वाढवलंस. अगदी एक धाव संख्या मिळते. एकेरी धावेबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 13. एका बाजूला पाहिलं तर शिवाची वैयक्तिक धाव संख्या 2, योगेशची वैयक्तिक धाव संख्या पाहिली तर 4 होते आणि संघाची जर वैयक्तिक धाव संख्या पाहिली तर 13. 2 विकेट मात्र डगआउटच्या दिशेने आहेत. गोलंदाजी मार्ग सज्ज आहे तो विशाल. हो विशाल मात्र कुठे गोलंदाजी दिशा विसरतोय आणि त्याचा फायदा मात्र पंच गोलंदाज दंडित करताय. नो बॉल दिला जातोय आणि त्याचा मात्र फायदा होतोय तो अगदी खैरांडेवाडी या संघाला. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 2/14. विशाल तरी कुठेतरी चांगली गोलंदाजी करायची होती. पहिल्या चेंडूवरती 2 धाव संख्या. दुसऱ्या चेंडूवरती पंचाने मात्र गोलंदाज दंडित केलं. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. युवा क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आणि त्याचा मात्र फायदा घेतला तो खैरांडेवाडी या संघाच्या दोन्ही फलंदाजाने. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावून ठेवलंय. धाव संख्या मात्र होती ती 16. नक्कीच आपल्या गोलंदाजाचं देखील वर्चस्व वाढतायत. मनोबल वाढवण्याचा कारनामा करतायत आमचे क्षेत्ररक्षक. अगदी कुठेतरी अचूक टप्पा टाकण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. ऑफ साईडला पॉईंटचे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. या 2 धावेबरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती खैरांडेवाडी या संघाची 18. नक्कीच गोलंदाजीतून देखील वर्चस्व पाहायला मिळतंय. अगदी दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता मानावा लागेल या गोलंदाज. कमबॅक केलं या गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती अगदी 2-2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होते. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. महत्वपूर्ण गोलंदाजी करताय. स्लोअरची गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता आणि धाव संख्या मात्र तिथे स्थिरावली जाते ती 18 या आकड्यावर. 18 क्रमांक म्हटल्याच्या नंतर विराट कोहलीची आठवण येते. अगदी इंडियाची रन मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं. तेवढीच मात्र धाव संख्या होते ती खैरांडेवाडी या संघाची. अगदी किपर मात्र सुवर्ण संधी आहे. मोठा हादरा बसतोय तो खैरांडेवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन. योगेशने मात्र वैयक्तिक धाव संख्या बनवली ती 8 आणि त्याची मात्र गोलंदाजी वाट लावून ठेवली ती विशालने. मोठा हादरा बसवून दिला. 2 ओव्हरच्या नक्कीच एका बाजूला पाहिलं तर अगदी मंगलमूर्ती मराठीवाडी या संघाचा विराट म्हणजे त्याला ओळखलं जातं. त्याचा जर्सी क्रमांक आहे 8 आणि फॅन आहे विराट कोहलीचा. तोच जर्सी क्रमांक आपला आहे आणि तिथेच अगदी धाव संख्या मात्र तिथे स्थिरावली जाते ती 18 या आकड्यावर. आणि आपल्याला जो सुपुत्र झालं त्याचं देखील नाव त्याने ठेवलंय ते अगदी विराट. म्हणजे ही आवड आहे क्रिकेटची, आकडेवारी आणि क्रिकेटचा इकडे महान खेळाडू याचं नाव देखील आपल्याला दिलं जातं.
एका बाजूला पाहिलं तर सचिन तेंडुलकर सरांचं नाव, एक समाजसेवक जर पाहिलं तर सचिन सरांचं म्हणजे सचिन गायकरांचं देखील सचिन नाव आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तिसरा षटक मात्र आता तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तो विराट. तिसरा षटक नाही, दुसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. एक चेंडू मात्र शिल्लक आहे. धाव संख्या मात्र होते ती 18. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक फुलटॉस घेण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते. क्षेत्ररक्षकांची चुकी होते. एकेरीच दुहेरीमध्ये बदल करत असताना मात्र थांबवलं जात आहे. अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी धाव संख्या मात्र खैरांडेवाडी या संघाची होती ती 2 बाद 19. तिसरं षटक मात्र आता हाताळण्यासाठी आणावं लागेल एक चांगला गोलंदाज. नक्कीच अगदी अनुभव आहे त्यांच्याकडे देखील त्या गोलंदाजाकडे. कारण सचिन जर पाहिलं तर वैभव सर जर पाहिलं तर तिसरं षटक अनेक वेळा आपण देखील फलंदाजी करत असतात. तिसऱ्या षटकावरती मध्ये मोठे प्रहार करण्याचा मानस असतो, पण मात्र तो कारनामा करावा लागतो, तरच मात्र आपण योद्धा होऊ शकतो या सामन्यांमध्ये. विराट गोलंदाजी मार्क व सज्ज होतोय तो राजू आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो रोहित. रोहितला मात्र आता रिस्क घ्यावी लागेल. 1-2 मोठे फटके आपल्या फलंदाजीतून आणावे लागेल, तरच आपण टार्गेट ठेवू शकतो. तब्बल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी 3 बाद धाव संख्या मात्र होती ती 19. एक मोठं चषक म्हणून अगदी रायगड रत्नागिरी ऑल ऑफ महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो तो शिवमय चषक. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरतोय तो गोलंदाज. मोठा हादरा बसतोय तो अगदी खैरांडेवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हलियन रोहित एका धावसंख्येवरती. राजूने मात्र गोलंदाजीतून कमबॅक केलाय. अगदी कमालीची गोलंदाजी करतोय तो राजू. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसवून दिला आणि स्कोर बोर्ड मात्र तिथे स्थिर जातोय तो 19 या आकड्यावर. कुठेतरी प्रफुल सर पाहिलं तर निराशकजनक फलंदाजीतून पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. नवीन फलंदाजाला विनंती करतो. एका बाजूला पाहिलं तर जातोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असेल तो दीपेश, ज्याचा जर्सी क्रमांक आहे 12 क्रमांक म्हटल्याच्या नंतर विराट कोहलीची आठवण येते. युवराज सिंगची मात्र आठवण येते. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. युवराज सिंग मात्र आपल्याला 15 ओव्हरचा षटक ज्याने आपल्याला कमावून दिलाय, त्यावेळेस देखील मालिकावीरचा किताब त्याने पटकावला होता. आता मात्र मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती असेल. राजू मात्र कमालीची गोलंदाजी. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, नेत्रदी फटका पाहायला मिळतोय. एक धाव संख्या मिळते. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय, अगदी येतोय चौकार. ज्याच्या बॅट मधून तो फलंदाज आहे तो दीपेशच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाले. या चौकाराबरोबर वाढती धाव संख्या पाहायला मिळते ती 23-23. 2 चेंडू हाताळले गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती महत्वाचा विकेट, दुसऱ्या चेंडूवरती राजू या गोलंदाजावरती चौकार. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय. फाईन लेगच्या दिशेने असताना क्षेत्ररक्षक मात्र ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने आणलं जातंय, कारण एक चौकार गेल्याच्या नंतर कमीत कमी धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल विराटचा. कारण विराटला माहिती आहे एक धाव आपल्या संघासाठी किती महत्वाची आहे. पण राजूकडे देखील त्याला शाबासकी दिली आहे. राजू थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तब्बल 3 वाजण्याचा टायमिंग होतोय. थोडंसं सहकार्य करायचं आहे. नक्कीच साईचं अगदी नाव आहे साई, पण मात्र आपल्या जर्सीवरती मात्र विराट हा नाव दिलं गेलंय. हो हो हो, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र जाईना. क्षेत्ररक्षकाकडून झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि एका सावेवरती मात्र समाधान मानतात. एकेरी धाव संख्येबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होती ती 24-24. 3 चेंडू हाताळले गेलेले आहेत. 3 चेंडूवरती धाव संख्या पाहिली तर 5 ही खर्ची होते. एक महत्वाचा विकेट देखील त्यांनी कमावलाय तो राजूने. आता मात्र 3 चेंडूचा सामना बाकी असेल. स्ट्राईक एंडला येतोय तो योगेश. योगेशकडे देखील मोठी काबिलियत. तब्बल वैयक्तिक धाव संख्या पाहिली योगेशची तर 8 ही होते आणि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. जातोय सीमारेषेकडे, येतोय योगेशच्या बॅट मधून शिवमय चषकामधील ब्रँडेड षटकार, छत्रपतींचा छावा आणि
भय ना भीती हृदयामध्ये मात्र छत्रपती. छत्रपतीचा तो आहे तो योगेश मानावं लागेल. अगदी या षटकाराबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 30 ही धावसंख्या होती. मात्र आता घिसावं लागेल त्या फलंदाजीतून योगेशला आणि तोच कारनामा कदाचित प्रयत्न असेल. राजू या गोलंदाजा मात्र समाचार घेतोय फलंदाजीतून. अगदी या इनिंगचे मात्र 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. अगदी फायलेकच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठली चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो खैरांडे या वाडी या संघाला. बॅक टू पेल योगेश डीजे. शिल्लक आहे आणि स्कोअर बोर्ड मात्र तिथे स्थिरावला जात येतो. खैरेंडेवाडी या संघाची धावसंख्या मात्र होते ती 30. राजूने मात्र कमबॅक केले गोलंदाजीतून. एक षटकार लगावल्याच्या नंतर विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. लॉंग खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात. वन बाउन्स सीमारेषे पार येतोय खडखडीत चौकार. या चौकाराच्या जोरावर मात्र स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर खैरेंडेवाडी या संघाची 34 आणि मंगलमूर्ती या संघाला मात्र तब्बल बनवायला लागतील 18 चेंडू मध्ये 35 ही धावसंख्या कंपल्सरी बनवावी लागेल. धन्यवाद. पुढील देखील एक गोड आवाज आपण ऐकणार आहात ते प्रथमेश सरांचं. तसेच रायगड मी मराठी प्रतिष्ठानने मला समालोचन करण्याची संधी दिलीत. धन्यवाद. धन्यवाद अविनाश काते साहेब. तुमचं देखील मनपूर्वक आभार. प्रतिष्ठानच्या वतीने चांगलं सहकार्य केलात आल्यापासून. मी प्रथमेश खेडेकर तुम्हाला विनंती करतोय पुढचे जे काही सामने होणार आहेत त्यांचं नियोजन फटाफट करून ठेवायचं आहे आणि होणाऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी सज्ज करायचे संघ. दोन्ही संघांना विनंती करतोय ताबडतोब सामने चालू करायचे आणि सहकार्य करायचं आहे. वेळ खूप कमी उरले आपल्याकडे मित्रांनो. धन्यवाद. चला आपण वळूया पुढच्या सामन्याच्या टॉसकडे. दुसऱ्या फेरीचा सामना अ गटातील हरकोलकोंड विरुद्ध VSP खामगाव. KBCC खामगाव आणि हरकोलकोंडच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. चला यंग स्टार क्रिकेट संघ हरकोलकोंड विरुद्ध VSP स्पोर्ट NG11 KBCC खामगाव. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. येस खामगाव प्लीज लवकर यायचे मित्रा. स्पीडअप कर जरा. मिलिंद दिनू दिनू दिनू. चला आपण वळूया पुढच्या सामन्याकडे. आपण पाहतोय शिवमाई चषक मानस चषक 2026 रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमाई चषक 2026 मध्ये आता ही दुसरी फेरी. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले 2 क्रिकेट संघ ते आहेत यंग स्टार क्रिकेट संघ हरकोलकोंड विरुद्ध VSP स्पोर्ट्स NG11 KBCC खामगाव. येस नाणेफेक जिंकली आहे ती रॉबिन यांनी. हरकोलकोंडचे कर्णधार रॉबिन यांनी नाणेफेक जिंकली आहे. तर रॉबिन आपला काय डिसिजन आहे? हॅलो. मी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारेन. नक्कीच आता 2 षटकांचे सामने आहेत आणि 2 षटकांच्या सामन्यामध्ये समोरच्या संघाला तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा टार्गेट असेल तुमच्याकडे? तसं बघायला गेलं तर खामगाव संघ आमच्या विभागातील संघ आहे आणि खूप चांगला संघ आहे. धडाकेबाज फलंदाज आहे त्यामध्ये. तर आमचं टार्गेट 30च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच तुम्हाला या पुढच्या फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच तुम्ही 30च्या आतमध्ये यांना जर रोखलं तर तुम्हाला टार्गेट चेस करणं सुद्धा सोपं जाईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण वळूया खामगावचे कर्णधार यांच्याकडे. सर काय सांगाल तुम्ही प्रथम फलंदाजी करत आहे तर 12 चेंडूमध्ये किती धावा काढण्याचा प्रयत्न असेल? मिनिमम आम्ही 30च्या वर खेळायचा प्रयत्न करू.
नक्कीच 30च्या वरती धावा काढण्याचा प्रयत्न हा केव्हीसीसी खामगावकडून असेल. आपण पाहिलं स्ट्राईक एंडवरती मगाशी निलेश बामणे जे फटकेबाजी करत होते, खरोखर सुरेख अशी फटकेबाजी त्यांची आपण पाहिली. आणि पुन्हा एकदा निलेश बामणे यांच्या फटकेबाजीसाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असेल तो आयुष. चला आपण वळूया या सामन्याकडे. सामना चालू आहे तो पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. सामना आहे प्रथमेश तो सर. म्हणजे मंगलमूर्ती मराठवाडी विरुद्ध गेम चेंजर खैरांडेवाडी. प्रथमेश दादा, विनंती आहे पंचांना सांगायचं ताबडतोब सामने चालू करायचे आहेत. खूप उशीर झालेला आहे. ऍक्च्युली आपल्याकडे वेळ आता खूप कमी उरले आहे. चला पंच म्हणून काम पाहत आहेत आपले मित्र प्रतिष्ठानचे सचिव प्रफुल्ल तटकरे. स्वभावाने शांत आणि मनाने कुल प्रतिष्ठानचे सचिव प्रफुल्ल. येस मराठवाडी संघाकडून 12वा खेळाडू प्लीज माईक जवळ संपर्क साधायचा आहे. फलंदाजी मार्कवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सदा कर्णधार साई. साई एक एक्स्ट्रा खेळाडू प्लीज माईक जवळ पाठवायचा आहे. कोण आहे साई आणि कोण आहे? तसेच घोमेश्वर गावचे सुपुत्र नितीनजी महागावकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. मी सुधीर कांबळे यांना विनंती करतोय दादांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. साहेब या पुढे. चला एक एक्स्ट्रा खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे मराठवाडी संघ. चला स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते साई. साई यांच्या जोडीला नवीन फलंदाज आलेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो पहिला चेंडू यावेळेला हो स्लोवर वन आणि स्लोवर वनने यावेळेला मात्र बीट केलंय साईला. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खैरांडेवाडी गावचा युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवा. येस म्हटलं जातं ना इतिहासामध्ये होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि खरोखर त्याच नावाला साजेशी अशी गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. ती शिवा नावाच्या गोलंदाजाकडून खैरांडेवाडी संघाकडून पहिलं षटक हाताळतोय. सामना करतोय तो साईचा. पुन्हा एकदा एक चांगला फटका परंतु कॉटन बॉल या ठिकाणी मिस झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातार 2 डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत ते शिवाकडून. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी केली जाते आपल्या संघासाठी. ती म्हणजे शिवा निवाटे. शिवा निवाटे एक युवा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय खैरांडेवाडी संघाचा. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना क्रिकेट हा जितका अनुभवी खेळाडूंचा खेळ आहे तितकाच युवा जोश सुद्धा त्याच्यावरती किती भारी पडू शकतो हे साईच्या समोर यावेळेला शिवा जेव्हा गोलंदाजी करतोय तेव्हा पाहायला मिळतंय. चला पुन्हा एकदा शिवा सज्ज. पुन्हा एकदा स्लोवर वन. यावेळेला मात्र चेंडू आहे हवेमध्ये. बघूया झेल होईल का नाही. पंचांचा इशारा राहतोय. हा आहे शिवमाई चषक ब्रँडेड षटकार डीजे. ते साईला परंतु तिसऱ्या चेंडूवरती केला मात्र प्रहार आणि हाणला षटकार. पुन्हा एकदा सज्ज शिवाच्या समोर साई. पुन्हा एकदा यावेळेला यॉर्कर हॅलो. टप्प्याची गोलंदाजी सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती घोमेश्वर शिवाकडून. गावचे सुपुत्र सचिन गायकर कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय बाउंड्री लाईन वरती तो अक्की मात्र प्रोत्साहन देतोय आपल्या संघाच्या गोलंदाजाला. युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवा निवाते. सामना असेल तर साई शेलार सारख्या अनुभवी खेळाडू समोर. पुन्हा एकदा सज्ज. बघूया चला पुन्हा एकदा सज्ज.
पुढचा चेंडू बघूया शिवा साई यांच्या समोर, यावेळेला साईच्या बॅट मधून केलाय मोठा प्रहार, चेंडू आहे हवेमध्ये लॉंगॉनच्या दिशेने, अख्खी चेंड खाली, परंतु झेल होतोय धनीला दान आणि डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करण्यात यश येत आहे. ते साईला जीवदान मिळालं या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या झाली होती 5 चेंडू आणि धावा झाल्यात त्या 8. चला पुन्हा एकदा सज्ज आहे तो साई, सामना करेल शिवाचा, शेवटचा एक चेंडू बाकी, 1 टू गो. पुन्हा एकदा साईच्या बॅट मधून, यावेळेला लॉंगॉनच्या दिशेने आणि हा येतोय साईच्या बॅट मधून दुसरा शिवमाय ब्रँडेड षटकार. डीजे येस मित्रांनो, म्हटलं जातं ना, मैदानावरती रंगावा असा खेळ हा क्रिकेट, प्रत्येक चेंडूवरती उडवावी प्रतिस्पर्ध्याची विकेट, चौकार आणि षटकारांची व्हावी इथे बरसात, जिंकूया आपण एकमेकांची देऊन साथ, धावूया वेगाने मनामध्ये ठेवून जिद्द, मैदानावर उतरताय होऊया आता सज्ज, हार असो वा जीत खेळावरती झोपूया, क्रिकेटच्या या नादात आपण स्वतःला विसरूया, आपण स्वतःला विसरूया, असा हा क्रिकेटचा नाद. आणि या क्रिकेटच्या नादामध्ये सहभागी झालेत ते 16 क्रिकेट संघ. 16 क्रिकेट संघापैकी आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतील ते फक्त आणि फक्त 8 क्रिकेट संघ आणि त्यांची असेल गाठ दुसऱ्या फेरीमध्ये. हा आहे पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं ते शिवाने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो नवीन गोलंदाज विनायक. विनायक पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. चला आता मात्र स्ट्राईक एंड वर जाऊन पोहोचलाय तो रतन. बघूया आपल्या संघासाठी सलामीला आलेला रतन यावेळेला मात्र स्ट्राईक एंड वरती पहिल्या षटकामध्ये संपूर्णरित्या नॉन स्ट्रायकर एंड वरती खेळल्यानंतर आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तो विनायक. बघूया 35 धावांचं मोठं आव्हान आणि या 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 षटकारांच्या मदतीने 14. आता मात्र सज्ज आहे तो रतन. यावेळेला रतनच्या बॅट मधून केलाय प्रहार, मिड विकेटच्या डोक्यावरून 1 बाउन्स, चौक. दणक्यात झाली आहे. नो प्लस 4. येस, नो प्लस 4 आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती पहिल्या षटकाच्या अखेरीस 19. गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. पंच मात्र तटस्थ. येस, पंचांचा इशारा आहे. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या झाली आहे ती आता 20. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 20. पुन्हा एकदा सज्ज आहे तो रतन. बघूया आपल्या संघासाठी सलामीला आलेला फलंदाज सामना करेल यावेळेला पुन्हा एकदा विनायकचा. येस, थोडस स्पीडअप करायचंय प्रफुल्ल, लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे.
35 धावांचं आव्हान आणि या 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आता मात्र रतन यावेळेला सुद्धा चांगला चेंडू होता, परंतु एक धाव सोडण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण करण्यात यश आलं इथे रतनला. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर जाऊन पोहोचलाय तो अनुभवी खेळाडू संघाचा कर्णधार साई सुतार. धावसंख्या झाली आहे ती आता 21 आणि पुन्हा एकदा पंच आपल्याकडे इशारा करतायत, दंडित करतायत. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि तर धावसंख्या होतीये ती 22. चला 35 धावांचं मोठं आव्हान पार करण्यासाठी उतरलाय मंगलमोती मराठवाडी. यावेळेला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव पूर्ण करण्यात यश आलंय आणि इथे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते साईला. आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 23. येस 12 धावांची आवश्यकता, फक्त 10 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना आपल्यासोबत जोडले गेले आहेत ते तळा तालुक्याचा बुलंद आवाज, मसला शिवोदनची शान, अविनाश सरकाते. नक्कीच अगदी मोठा प्रहार केलाय. समालोचन कक्षामध्ये कदाचित मानवंदना दिली जाते काय, पण नाही, मोठा हादरा बसतोय तो. मंगलमूर्ती या संघाला बॅक टू पॅव्हलियन जो चांगली फलंदाजी करत होता त्याला मात्र माघारी परतावं लागले ते रतनला. मोठा हादरा बसलाय तो. पहिला विकेट, महत्वपूर्ण गोलंदाजी विनायकच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण येतोय ते 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. तर याच पद्धतीने जर प्रथमेश सर पहिल्यांदा गोलंदाजी केली तर मात्र देखील करंडेवाडी हा संघ देखील वर्चस्व करू शकतो. अनिश्चिततेचा खेळ आहे, पण मात्र मेहनत कराव्या लागतील, पराकाष्ठा कराव्या लागतील. कारण म्हटलं जातं ना, दे हरी पलगावरी. या क्रिकेटमध्ये मात्र कुठली गोष्ट सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी पराकाष्ठा करावा लागतात, प्रयत्न करावा लागतात. कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती. प्रयत्न मात्र आपल्याला करावे लागतील. नक्कीच क्षेत्र कोणतेही असो, इथे कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि इथे जर कष्ट कराल तर नक्कीच तुम्हाला इथे फळ मिळत असेल. आणि अशाच प्रकारचं कष्ट या ठिकाणी आपल्याला दोन्ही संघांकडून पाहायला मिळतंय. दोन संघ आमने सामने उभे टाकलेत ते मराठवाडी, मंगलमूर्ती मराठवाडी विरुद्ध गेम चेंजर खैरांडेवाडी. पुन्हा एकदा विनायक सज्ज, यावेळेला सुद्धा बीट करण्यात यश आलंय. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विनायकच्या माध्यमातून. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमाई चषक 2026 मध्ये सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती विनायकच्या माध्यमातून. आता मात्र 8 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता आहे. विनायकने जर 12 धावांची आवश्यकता आहे. विनायकने जर हे दोन चेंडू जर मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली ना तर महत्वपूर्ण गोलंदाजी असू शकते. पण मात्र त्याला कारनामा करावा लागेल, स्तब्ध ठेवावा लागेल. हो, बॅट चिकडा घेतात. अगदी थर्डमॅनच्या दिशेने चेंडू चाललाय, पण पाहूया कोण वर्चस्व करतोय, कीपर की चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे, येतोय कणकणीत. चौकार सोमनाथच्या बॅट मधून. याचबरोबर संघाची वाढती धाव संख्या मात्र होती ती 27. 1 लॉस मंगलमूर्ती मराठवाडी या संघाची. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. हॅलो हॅलो राजूदादा मुल्ला, समन्वयक विधानसभा मागाटणे यांचं इथं आगमन झालेलं आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तसेच ज्ञानराज तिता यांना विनंती करतोय, दादा आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या ना बंधू. तसेच धावसंख्या मात्र होती ती 33. 1 लॉस. आता मात्र आवश्यकता असेल ती
2 धावेंची आवश्यकता आहे. प्रथमेश सर जर पाहिलं तर एका चेंडूवरती 6 धावा निघणं म्हणजेच क्रिकेट आणि 6 चेंडूवरती 1 धाव निघणं म्हणजेच क्रिकेट आहे. पण मात्र ते गोलंदाजी करावी लागेल. 2 धावा देखील आहेत पण 6 चेंडू निर्धाव टाकण्याचा मानस मात्र या गोलंदाजाला करावा लागेल. तो नरेशला पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र समीकरण येतोय तो अगदी 5 चेंडू आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. पण मात्र प्रयत्न करावे लागतील या गोलंदाजाला. एका बाजूला पाहिलं तर स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे तो साईच्या बॅटमधून 2 षटकार देखील पाहायला मिळालेत आणि आता मात्र आवश्यकता आहे ती 5 चेंडू 2 धावेंची. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती नरेशला. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूसाठी करतोय का दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. काय सामन्यामध्ये रंगतदार मजा आणू शकतो हा गोलंदाज. आता मात्र सामन्यामध्ये रंगतदार मजा येत चालली आहे. रंग भरत चालले सामन्यामध्ये. आता मात्र आवश्यकता आहे ते 4 चेंडू आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. अचूक देखील अजून 1 चेंडू मात्र हाताळावा लागेल पण तो कारनामा करतोय काय गोलंदाजी नरेश. नेत्रदीप गोलंदाजी. हृदयाची धडकन होणारा सामना, हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतं. एका बाजूला पाहिलं तर साई, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नरेश, एका बाजूला पाहिलं तर मंगलमूर्ती, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर खैरंडेवाडी. हा संघ कुठला संघ वर्चस्व करतोय. नरेश देखील अचूक गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती प्रगती ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने कट केलाय. जातोय सीमारेषेकडे, येतोय खणखणीत साईच्या बॅट मधून विजयी चौकार. डीजे नमस्कार. आमच्या प्रतिष्ठानचे संस्थापक श्री आदित्यजी लाड साहेब यांना विनंती करतोय